ब्रेनला म्हणजे आपण आपल्या मेंदूला ज्या पद्धतीने सूचना देतो, मेंदू अगदी त्याच पद्धतीने काम करतो. जे काही आपले भाव आहेत, जे काही आपले विचार आहेत, तेच आपण आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवत असतो आणि त्याच पद्धतीने आपली बॉडी रिॲक्ट करत असते किंवा तशाच सिच्युएशन्स आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. तर भरपूर कृतज्ञता लिहिल्यानंतर, म्हणजे 2 वर्षापूर्वी त्यावेळेला नुकताच मी कृतज्ञता लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचे इफेक्ट मला हळूहळू जाणवत होते. पण आता अगदी ध्यानी मनी फक्त कृतज्ञता असते. प्रत्येक गोष्टीप्रती आपोआप कृतज्ञता निर्माण होते, म्हणजे मनातूनच तसे भाव निर्माण होतात. आणि त्याचबरोबर ध्यान पूर्वीपेक्षा वाढवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी करत असते आणि याच सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वर्कशॉपमधून पण तुम्हाला शिकवत असतोच. तर त्या सगळ्याचा हा परिणाम आहे की आपण जे अफर्मेशन्स म्हणतो, ज्या सूचना आपण स्वतःला देतो, अगदी त्याच पद्धतीने आपण वागतो असं मला वाटतं. आणि मला इतक्या ठामपणे ते वाटतं कारण मी हे स्वतः बाबतीत बघितलेलं आहे की जितकं मी स्वतःला जे काही मी स्वतःला इन्स्ट्रक्शन्स देते किंवा ज्या भावना मी स्वतःमध्ये निर्माण करते, अगदी त्याच पद्धतीने माझ्या आजूबाजूला परिस्थिती होत जाते. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच हा आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या जीवनामध्ये आणल्या पाहिजेत, जेणेकरून आपण एक उत्साही आनंदी जीवन जगू शकू. म्हणजे कितीही दुःखद परिस्थिती आपल्यावरती आली तरीही आपला आनंद हा आपल्यापासून दुरावणार नाहीये किंवा आपलं जे काम आहे ते सातत्याने चालू राहणार आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो. खाली कमेंटमध्ये मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक देत आहे. त्या लिंकवरून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप समूहामध्ये अगदी मोफत ॲड होऊ शकता. सगळ्यात पहिली सवय, दिवसभरामध्ये कितीही नकोशा न आवडणाऱ्या परिस्थितींचा सामना करावा लागला तरी देखील तुम्हाला तुमच्या मनावरचा ताबा सोडू द्यायचा नाहीये. म्हणजे आतमधल्या ज्या भावना आहेत त्या भावना बदलता कामा नयेत. आज माझा वाढदिवस आहे आणि गेले 2 महिन्यापासून 2 ते 3 महिन्यापासून फक्त दवाखाना मागे लागलेला आहे आणि तरी देखील प्रत्येक सिच्युएशनला अगदी शांतपणे, कधी कधी चिडचिड होते, कधी कधी रडायला येतं, मी मान्य करते. पण ते रडून झाल्यानंतर, ती चिडचिड झाल्यानंतर आपला जो मूळ स्वभाव आहे किंवा आपल्या मनातले, आपल्या विचारांमधले जे व्हायब्रेशन्स आहेत ते बदलता कामा नयेत. म्हणजे एखादी ज्या वेळेला वाईट परिस्थिती आपल्यावरती येते, वाईट म्हणण्यापेक्षा आपल्याला न आवडणारी. आता वाढदिवस होता, मला माझे छान प्लॅन्स झाले होते की मला आज भरपूर कृतज्ञता लिहित बसायचं होतं, छान मूव्हीज बघायचे होते, पण यातलं काहीच झालं नाही. आजचा सगळा दिवस दवाखान्यामध्ये गेला, टेस्टमध्ये गेला. पण तरी देखील मी माझा आनंद विसरलेला नाहीये. आज वाढदिवस आहे आणि आज असं कसं झालं किंवा इतर लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्यावेळेला बऱ्यापैकी आपण काय करतो की असं का, असं माझ्याच बाबतीत का होतं, हेच का होतं, असं न करता आता हे झालेलं आहे. पण ह्यातूनही मला माझा आनंद टिकवायचा आहे, यातूनही मला माझं काम करत राहायचं आहे. मी या सिच्युएशनला फेस करणार आहे आणि आनंदाने फेस करणार आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आपल्याला रुजू करायची आहे. ही 1-2 दिवसामध्ये होणार नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी रोजच्या आयुष्यामध्ये कराव्या लागतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज फक्त बघून सोडून देत असाल तर तसं करू नका. प्रत्येक व्हिडिओ हा तुमचा टास्क आहे. त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्यात मी त्या तुम्हाला केल्या पाहिजेत. त्यामुळे इथून पुढे व्हिडिओ बघत असताना किंवा इथले मागचे जरी व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर ते पाहत असताना वही पेन घेऊन बसा. ज्या काही तुम्हाला टास्क मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या गोष्टी सातत्याने आपण 1-2 वर्ष केल्या तर 100% आपल्या दिनचर्येवरती त्याचा खूप सकारात्मक, आपल्या व्यक्तिमत्वावरती त्याचा खूप जास्त सकारात्मक परिणाम दिसून येतो. पहिली गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या
की अजिबात स्वतःबद्दल नकारात्मक बोलायचं नाहीये किंवा आपल्या मनातले जे व्हायब्रेशन्स आहेत ते बदलायचे नाहीयेत. माझे हाल होत आहेत, मला किती सगळ्यांचं करावं लागतंय, मलाच का असं होत आहे, माझ्याच बाबतीत का आहे, माझंच नशीब फुटकं आहे, मी आनंद डिझर्वच करत नाही, माझं आयुष्य हे असंच चालत राहणार आहे, हे जे नकारात्मक आपण स्वतःबद्दल बोलतो किंवा इतरांशी बोलत असताना आपण या गोष्टी सांगतो, तर ह्या टाळायच्या आहेत. आणि याच्याऐवजी तुम्हाला बोलायचं आहे, मी करू शकते, मी करणार आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे आणि काहीही झालं तरी मी माझा आनंद विसरणार नाही किंवा माझा आनंद, माझ्या मनातला जो आनंद आहे तो मी स्पॉइल होऊ देणार नाहीये. दुसरी गोष्ट, अवेअरनेस. म्हणजे कधी आपल्याला खूप काम करायचं आहे, कधी आपल्याला थांबायचं आहे, कधी आपल्याला आराम करायचा आहे, तर कधी आपल्याला निवांत पडून राहायचं आहे, हे ठरवलं गेलं पाहिजे. बऱ्याचदा आराम म्हणजे फक्त झोपून राहणे का, तर नाही. त्या आरामामध्ये आपण वाचन करू शकतो, अनेक गोष्टी लिहू शकतो, वाचलेल्या पुस्तकांबद्दल किंवा वाचलेल्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटलं हे आपण लिहू शकतो, कृतज्ञता लिहू शकतो, आपल्या मनातले भाव आपण लिहू शकतो. मला 2 दिवस आराम करायचा आहे, म्हणजेच मला माझ्या मनाचे व्हायब्रेशन्स किंवा मला माझ्या मनाची शक्ती वाढवायची आहे, हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे. हा अवेअरनेस आला पाहिजे की आता या सिच्युएशनला मी खूप नकारात्मक झालीये, मी खूप नकारात्मक विचार करतेय आणि म्हणून आता मला थांबलं पाहिजे आणि मला आता थांबून स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळामध्ये मला स्वतःशी छान वागलं पाहिजे, छान बोललं पाहिजे, माझ्या मनातल्या अनेक गोष्टी मला कागदावरती उतरवल्या पाहिजेत आणि स्वतःला शांत केलं पाहिजे. तर हा जो अवेअरनेस आहे ना, हा स्वतःमध्ये आणला पाहिजे. आपण नुसताच जगत राहतो, आपल्या मनामध्ये कधी काय चाललेलं आहे. ज्या वेळेला भरपूर आपण आनंदात असतो त्यावेळेला अनेक छान गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपण खूप दुःखामध्ये असतो, खूप त्रासामध्ये असतो, तर त्यावेळेला देखील आराम करत हा जो अवेअरनेस आहे की आता मला दुःख होत आहे आणि आता मला थांबलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे किंवा मला माझ्या भावनांचं सॉर्टिंग केलं पाहिजे, मला माझ्या नात्यांमध्ये थोडंसं डिस्टन्स आणलं पाहिजे कारण आता मला खूप जास्त त्रास होतोय, किंवा मला माझ्या नात्यांचं सॉर्टिंग केलं पाहिजे, मला माझ्या वेळेचं सॉर्टिंग, स्वप्नांचं सॉर्टिंग केलं पाहिजे कारण आता सगळं एकमेकांमध्ये मिक्स होत चाललंय. त्यामुळे डोक्यात सगळा कचरा व्हायला लागलाय, खूप जास्तच मी हिशोब करतेय किंवा खूपच जास्त मी मोबाईलच बघत बसलीये, खूप जास्त मी सोशल झालेली आहे का, एकाच फ्लो मध्ये मी चाललेली आहे का. तर हे जे स्वतःबद्दलचं अवेअरनेस आहे, स्वतःचं जे ऑब्झर्वेशन आहे, हे आपल्याला करता यायला पाहिजे आणि वेळीच त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन देखील काढलं पाहिजे. ह्या 2 बेसिक सवयी जर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये घेऊन आलो तर 100% आपण कोणत्याही परिस्थितीला अगदी खंबीरपणे मात देऊ शकणार आहोत. मनाला खंबीर कसं बनवायचं यावरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा कमेंट बॉक्स मध्ये देईन. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला कसं सूचना द्यायच्या, आपल्या अंतर्मनाला कशा सूचना द्यायच्या, अफर्मेशन्स म्हणजे नेमकं काय, याच्याबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्ही सांगितलं, जास्तीत जास्त कमेंट्स मला आल्या तर नक्कीच मी अफर्मेशन्सवरती एक वेगळा असा व्हिडिओ बनवेन आणि त्याचं महत्त्व तुम्हाला समजावून सांगेन. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.